नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 22 डिसेंबर श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन. इयत्ता 4थीचा वर्ग. वर्गातील गुरुजी मुलांना एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार 1 येतो हे समजावून सांगत होते. उदाहरणार्थ 4/4 1, 18/18 बरोबर 1, 10/10 बरोबर 1, य बरोबर 1. हे ऐकल्यानंतर त्याच वर्गातील एक मुलगा उभा राहिला आणि त्याने गुरुजींना विचारले, गुरुजी 4/4 बरोबर 1, 5/5 बरोबर 1, तर 0/0 म्हणून 1च का हो? मुलांनो, हा प्रश्न ज्या चौथीतल्या विद्यार्थ्याला पडला आणि त्याने त्याच्या आयुष्यात त्याचा अतिशय बारकाईने विचार केला आणि जगातला गेल्या शतकातला एक मोठा गणिती म्हणून नावलौकिक मिळवला, तोच हा श्रीनिवास रामानुजन होय. आज आपण थोडी यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 या दिवशी त्यावेळच्या मद्रास प्रांतात आणि सध्याच्या तामिळनाडूमध्ये कुंभकोणम या शहराच्या जवळ असणाऱ्या इरोड या गावी आजोबांच्या घरी झाला. हे गाव भवानी आणि कावेरी या नद्यांच्या पवित्र संगमावर आहे. याच गावी सन 1100 रामानुजन नावाचा एक संत होऊन गेला. त्यांचाही जन्म गुरुवारीच झाला होता. म्हणून रामानुजनच्या आईने आपल्या मुलाचे नाव रामानुजन असे ठेवले. रामानुजनच्या वडिलांचे नाव श्रीनिवास अय्यंगार आणि आईचे नाव कोमलता अंमल. हे दक्षिण भारतातले ब्राह्मण कुटुंब. पहिल्यापासूनच घरी गरिबीची परिस्थिती. रामानुजनचे वडील शांत वृत्तीचे साधे सरळ आणि एकमार्गी गृहस्थ होते. ते एका कापडाच्या दुकानात 20 रुपये पगारावर नोकरी करीत. रामानुजनची आई मात्र अतिशय महत्त्वाकांक्षी, शिस्तीची आणि धर्मपरायण होती. रामानुजनला लहानपणी देवी झाल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर देवीचे ऋण होते. रामानुजन हा लहानपणापासून भावनाप्रधान, हट्टी आणि कोणाचेही न ऐकणारा असा होता. रामानुजनला 1 ऑक्टोबर 1892 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर कुंभकोणमच्या शाळेमध्ये घातले. परंतु या मुलाला शाळा म्हणजे कारागृह वाटत होते आणि शिक्षक तर अजिबात आवडत नसत, कारण ते त्याला मनाप्रमाणे वागू देत नसत. लहानपणापासूनच तो सतत प्रश्न विचारत असे. बुद्धीने तल्लख होता. त्याला गणित विषयामध्ये नेहमीच पैकीच्या पैकी गुण मिळत. 1897 चौथीच्या परीक्षेत तो तंजोर जिल्ह्यात पहिला आला. त्यामुळे त्याला पुढील शिक्षणामध्ये फीची सवलत मिळाली आणि 1904 साली तो मॅट्रिकची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. 0/0 याचे उत्तर किती असेल याचा नेहमी विचार करीत असे. 0 केळी 0 मुलांना वाटली तर उत्तर 1 येईल का, असे प्रश्न त्याला नेहमी पडत. यावरूनच कोणत्याही संख्येला 0ने भागले तर त्याचे उत्तर किती येईल याबद्दलही तो सतत विचार करीत असे. माझ्याजवळ 12 गोळ्या आहेत. त्या प्रत्येकाला 6 प्रमाणे वाटल्या तर दोघांना पुरतील. 6 × 2. 4 प्रमाणे वाटल्या तर तिघांना पुरतील. 1 प्रमाणे वाटल्या तर 12 जणांना पुरतील. अर्धी वाटली तर 24 जणांना पुरतील. आणि जर 0 वाटल्या तर कितीही जणांना वाटल्या तरी गोळ्या शिल्लक राहतील. मग 12/0 याचे उत्तर खूपच मोठे असणार असा विचार तो लहानपणीच करीत होता आणि त्याच्यावरच त्याचं मोठेपणे संशोधन केलं. अनंत म्हणजे इन्फिनिटी ही संख्या केवढी मोठी असू शकेल याचा विचार त्याने त्याच्या आयुष्यातील संशोधनात केला. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तो कुंभकोणमच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकत होता आणि पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. रामानुजनला गणिताची आवड असल्यामुळे अनेक विद्यार्थी त्याला गणिताचे प्रश्न विचारत असत. त्याच काळात त्याला कॉलेजच्या लायब्ररीमधून लोणी या गणितीचे त्रिकोणमितीवरचे पुस्तक मिळाले आणि त्याने ते दिवस रात्र बसून वाचून तर काढलेच, परंतु त्यात प्रावीण्य मिळवून ते सर्व सोडवून सुद्धा टाकले. त्यावेळी त्याचे वय फक्त 13 वर्षाचे होते. रामानुजनने त्रिकोणमितीला वेगळी दिशा दिली. इन्फानाईट सिरीज व त्रिकोणमिती यांच्यामधला संबंध प्रस्थापित केला आणि हे शोध नवीन आहेत यामुळे त्याला खूप आनंद वाटला. परंतु यावरचे संशोधन ऑयलर या गणितीने अगोदर शोधून ठेवले होते. परंतु रामानुजनने हे लहान वयातच स्वतंत्रपणे शोधून काढले. यावरून त्याचे गणितावरील प्रभुत्व सिद्ध होते. शिक्षकांना त्याच्या कुशाग्र बुद्धीचे कौतुक वाटत असे.
बीजगणित व भूमिती यांचे पेपर तो दिलेल्या वेळेच्या निम्म्या वेळेत सोडवत असे. एकदा वर्गामध्ये शिक्षकाने 1+2+3+4+5+++++++++++पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती विचारली असा प्रश्न विचारला. सर्व विद्यार्थी बेरजा करत बसले होते, परंतु रामानुजनने याचे उत्तर 5050 असे झटकन दिले. हे ऐकून शिक्षकांना आश्चर्य वाटले व तू हे उत्तर कसे मिळवलेस असा प्रश्न विचारला. त्यावेळी रामानुजनने 1+100 = 101, 2+99 = 101, 3+98 = 101 अशा 101च्या 50 जोड्या होतील. त्यामुळे त्यांची बेरीज 101 × 50 5050 येईल. असा हा कुशाग्र बुद्धीचा रामानुजन होता. तो गणिताकडे स्वतंत्र विचाराने बघत होता, त्यामुळे तो जगातला खूप मोठा गणिती ठरला. मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर मात्र तो पहिले 2-3 वर्षे कॉलेजमध्ये नापास झाला. तरी पण त्याचे गणितावरचे काम सतत चालू होते. तो त्या काळात नोकरी शोधत होता. त्याचवेळी त्याच्या आईवडिलांनी त्याचा विवाह केला. त्याच्या पत्नीचे नाव जानकी असे होते. त्याचवेळी श्री रामस्वामी अय्यर यांनी त्याला मद्रासला जाण्यास सांगितले. त्यावेळी रामचंद्र राव हे नेल्लोर जिल्ह्याचे कलेक्टर होते आणि त्यांच्याच सांगण्यावरून त्याला मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये महिना 25 रुपये या पगारावर कारकूनची नोकरी मिळाली. रामचंद्रराव यांना या मुलाने गणितावर खूप काम करावे असे वाटत होते आणि रामानुजनची इच्छा तीच होती. त्यामुळे नोकरीत तो त्याचे दिवसभराचे काम 1 तासात संपवत असे आणि उरलेल्या वेळात वाया गेलेल्या कागदांच्या मागे गणितावर काम करीत असे. गणितशास्त्रात 3 सिद्धांत अशक्य मानले जातात. एक वर्तुळाचे चौरसीकरण, घनाचे दुपटीकरण आणि कोनाचे त्रिभाजन. वरील 3ही गोष्टी अजूनपर्यंत गणितींना सिद्ध करता आल्या नाहीत, परंतु यातल्या पहिल्या गोष्टीबद्दल रामानुजनने त्याकडे खूप चांगला प्रयत्न केला. यासाठी आवश्यक असणारी पायची किंमत 22/7, 355/117 किंवा 3.1416 या सर्व किमती स्थूल किमती आहेत आणि रामानुजनने वापरलेल्या रीतीनुसार वर्तुळाच्या क्षेत्रफळा एवढा चौरस हाही स्थूलमानाने समान आहे हे दाखविले. रामानुजनने पोर्ट ट्रस्टमध्ये 3 वर्षे नोकरी केली आणि त्या काळात गणिताचे संशोधनही केले. त्याने केलेली सूत्रे आणि श्रेणीच्या बेरजा यांनी त्याच्या अनेक वह्या भरून गेल्या होत्या. त्यावर तो सतत विचार करीत असे. परंतु मी करीत असलेले काम योग्य आहे की अयोग्य, मी लावलेले शोध बरोबर आहेत की नाही हे कोणाला तरी दाखवणे आवश्यक होते. थोडक्यात त्याला त्या काळात एका गुरुची गरज होती. याचवेळी प्रोफेसर शेषू अय्यर यांनी त्याचे संशोधन वाचले. त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून ते अचंबित झाले, कारण त्यांनी त्याचे संशोधन वाचल्यानंतर हा एवढासा मुलगा मॅट्रिक झालेला इतका चांगला विचार करू शकतो, तेव्हा याला अशाच एका चांगल्या गुरुची गरज आहे. नेमके याचवेळी इंग्लंडमध्ये प्रोफेसर हार्डी हे अविभाज्य संख्या आणि अनंत किमती असलेल्या संख्येचे वर्गीकरण यावर संशोधन करत होते. रामानुजनच्या ऑफिसमध्ये सर फ्रान्सिस स्प्रिंग हे एक अधिकारी होते आणि त्यांच्या पाहण्यात रामानुजनचे लेखन पडले. त्याने ते लिखाण श्री आल्फ्रेड वॉकर यांना दाखवले आणि त्या दोघांनी मिळून रामानुजनला त्याच्या लेखनासंबंधीचे एक पत्र प्रोफेसर हार्डींना पाठवण्यास सांगितले आणि त्यानुसार रामानुजनने आपल्या संशोधनावर आधारित एक पत्र प्रोफेसर हार्डींना पाठवलं. ते पत्र पाहून प्रोफेसर हार्डी अवाकच झाले. त्या पत्रात रामानुजनची नम्रता, आर्थिक परिस्थिती आणि गणिताबद्दलचे संशोधन याचा उहापोह केला होता. या पत्रातच कमीत कमी गणितावरची 100 सूत्रे त्यांनी लिहून पाठवली होती आणि त्याच्या सिद्धताही दिल्या होत्या. हे सर्व प्रोफेसर हार्डींनासुद्धा समजणे अवघड जात होते. रामानुजनच्या आयुष्यात एक दिवस अतिशय आनंदाचा उगवला. त्या दिवशी प्रोफेसर हार्डी यांनी रामानुजनला त्याने केलेल्या संशोधनावर एक उत्तेजन देणारं पत्र लिहिलं. त्यामध्ये त्याने रामानुजनचे अभिनंदनही केले होते, त्याच्या संशोधनाचे कौतुकही केले होते आणि त्यांनी रामानुजनला त्याचे सर्व संशोधन घेऊन इंग्लंडला येण्याचा सल्ला दिला होता.
रामानुजनने हे पत्र वाचल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. परंतु आपण इंग्लंडला जाऊ शकत नाही याची जाणीवही झाली होती. दरमहा 25 रुपयाच्या पगारात इंग्लंडला जाणे शक्य नव्हते. परंतु रामानुजनच्या तीव्र इच्छेमुळे, गणितावरील प्रेमामुळे त्याला इंग्लंडला जाणे शक्य झाले. प्रोफेसर हार्डिंगचे प्रयत्न, प्रोफेसर नेव्हिल आणि लिटल हुड यांचे उत्तेजन, मद्रास विद्यापीठाची शिष्यवृत्ती आणि रामचंद्र राव आणि अय्यर यांचे प्रयत्न यामुळे श्रीनिवास रामानुजनची विलायतवारी होणे शक्य होऊ लागले. परंतु घरच्या लोकांची, विशेष करून आईने रामानुजनला परदेशी जाण्यास अटकाव केला. त्या काळी परदेशी जाणे हे पाप समजत असत. अर्थात त्यावेळी पृथ्वी गोल आहे हे माहीत नव्हते. त्यामुळे ती टेबलासारखी आहे आणि समुद्रावरून गेल्यानंतर कुठेतरी आपण पडू अशी भीती असल्यामुळे परदेश गमन करीत नसत. तसेच इंग्लंडमध्ये त्याला मांसाहार करावा लागेल अशी भीती आईला वाटत होती. त्यामुळे रामानुजनला 1 वर्ष थांबावे लागले. त्याने आईला मी मांसाहार करणार नाही, अयोग्य वागणार नाही असे निक्षून सांगितले आणि नंतरच त्याला परदेशी जायला परवानगी मिळाली आणि रामानुजन इसवी सन 1914 रोजी केम्ब्रिज विश्वविद्यालयात दाखल झाला. तो इंग्लंडमध्ये 1914 ते 18 असे 4 वर्षे राहिला. प्रोफेसर हार्डिंगने त्याला केम्ब्रिजच्या ट्रिनिटी विद्यालयात नाव घालण्यास सांगितले. तो केम्ब्रिजमध्ये हार्डिंगचा विद्यार्थी म्हणून 4 वर्षे राहिला. त्या शेवटचे 1.5 वर्ष तो आजारीच होता. गणितशास्त्रातील महत्त्वाचे संशोधन त्याने त्याच काळात लिहिले आणि ते प्रसिद्धही झाले. गणिताच्या संशोधनाच्या काळातच रामानुजनला जॉर्ज कार या लेखकाचे ए सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट इन प्युअर मॅथमॅटिक्स हे पुस्तक वाचायला मिळाले आणि त्या पुस्तकातील कॅल्क्युलस, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती यावरची हजारो सूत्रे पाहायला मिळाली. रामानुजनने त्या सूत्रांचा स्वतंत्र अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळेच त्याला गणितामध्ये संशोधन करण्यास वाव मिळाला. प्रोफेसर हार्डिंगने रामानुजनच्या संशोधनावर आणखी एक गणितीची मदत घेतली. त्या गणितीचे नाव होते प्राध्यापक लिटिल वूड. लिटिल वूड हे फार बुद्धिमान गणित होते. त्यांनी 1905 सिनियर रँगलर ही पदवी मिळवली होती व ते 1910 केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. याचा उपयोग रामानुजनला खूप मोठ्या प्रमाणावर झाला. प्राध्यापक हार्डिंग आणि प्राध्यापक लिटिल वूड या दोघांनी मिळून रामानुजनच्या सूत्रांचा एक रात्रभर विचार केला आणि दोघांनाही रामानुजनच्याबद्दल नितांत आदर निर्माण झाला. इंग्लंडमध्ये रामानुजनने आपल्या गणितावरचे संशोधन प्राध्यापक हार्डिंग आणि लिटिल वूड यांच्या मदतीने चालू ठेवले. त्याचे अनेक संशोधनपर लेख विविध मासिकामध्ये प्रसिद्ध झाले. यामुळे श्रीनिवास रामानुजनला केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची BA ही पदवी मिळाली, रॉयल सोसायटीचे फेलोशिप मिळाली आणि ट्रिनिटी कॉलेजचा फेलो होण्याचा बहुमान मिळाला. केवळ गणितावरील संशोधनामुळे त्याला हे सर्व शक्य झाले. भारतामध्ये हा कॉलेजच्या पहिल्या वर्षाला पास न होऊ शकणारा विद्यार्थी इंग्लंडमध्ये मात्र चमकदार कामगिरी करू शकला. रामानुजनची बुद्धिमत्तेची साक्ष देणारी एक घटना इंग्लंडमध्ये घडली. रामानुजन हा स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करीत असे. एक दिवशी सकाळी महालानोबिस हा रामानुजनचा मित्र त्याला भेटायला आला. रामानुजनचा स्वयंपाक चालू असताना महाबोलीसने येथील पडलेले एक मासिक वाचायला घेतले आणि त्यावरील एक कोडे रामानुजनला घातले. ते कोडे असे होते: एका शहराच्या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या घरांना 1, 2, 3 असे ओळीने क्रमांक दिले आहेत. या रस्त्यावर कमीत कमी 50 घरे आहेत आणि जास्तीत जास्त 500 घरे आहेत. यात माझ्या मित्राच्या घराच्या आधी असलेल्या सर्व घराच्या क्रमांकाची बेरीज केली तर ती त्यानंतरच्या घराच्या क्रमांकाच्या बेरजेएवढी येते. तर माझ्या मित्राचा घर क्रमांक काय असेल? हे कोडे ऐकल्याबरोबर रामानुजनने त्या रस्त्यावर एकूण 288 घरे असले पाहिजेत असे सांगितले आणि मित्राच्या घराचा क्रमांक 204 असला पाहिजे. म्हणजेच 1 + 2 + 3 + 4 + 5 ... 202 + 203 बरोबर 205 + 206
अधिक 207 डॉट डॉट अधिक 288 हे ऐकून महालानोबिस आश्चर्यचकित झाला. परंतु रामानुजनने याच्या पुढीलही माहिती सांगितली. तो म्हणाला, जर कमीत कमी घरांची संख्या 50 नसती तर मित्राच्या घराचा क्रमांक 6 असला असता. कारण 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 7 अधिक 8 हे उत्तर ऐकल्यावर महालानोबिस खूपच आश्चर्यचकित झाला. रामानुजनची गणितावरची अफाट बुद्धी पाहून तो स्तिमितच झाला. रामानुजनच्या सर्वात आवडत्या संख्या म्हणजे मूळ संख्या, प्राईम नंबर्स. त्याने मूळ संख्यावर बरेच संशोधन केले आहे. 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 या 4 मूळ संख्या आहेत. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19 या 4 मूळ संख्या आहेत. परंतु 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या 2 संख्या आहेत. तर 30 ते 40 मध्ये 31 आणि 37 या 2च मूळ संख्या आहेत. याचा अर्थ जसजशा संख्या वाढत जातात तसतशा मूळ संख्यांची संख्या कमी होत जाते आणि त्या कितीने कमी होतात यासंबंधी रामानुजनने एक सूत्र तयार केले आणि त्याचा पडताळा घेतला. तेव्हा 1000 पर्यंतच्या मूळ संख्यांची संख्या बरोबर येत होती. परंतु पुढे थोडी तफावत येत राहिली. पहिल्या 90 कोटी संख्यामध्ये 6,02,479 इतक्या मूळ संख्या आहेत. तर रामानुजनच्या सूत्राने त्यामध्ये 50 पर्यंत मूळ संख्यांचा फरक पडत होता. यावरून रामानुजनची विचार करण्याची आणि निष्कर्ष काढण्याची प्रचंड बुद्धिमत्ता होती हे सिद्ध होते. रामानुजन आपल्या घरी महिन्यातून 3 ते 4 वेळा पत्र लिहित असे. आपण शाकाहारी आहोत, दररोज देवाची पूजा करतो वगैरे घरातल्यांना कळवित असे. सन 1915 मध्ये कंपोजिट नंबरवर एक शोध निबंध प्रसिद्ध झाला. तो शोध निबंध प्रोसिडिंग ऑफ द लंडन मॅथमॅटिक्स सोसायटी या मासिकात प्रसिद्ध झाला आणि त्यावरून रामानुजन हा प्रचंड बुद्धिमत्तेचा आहे आणि स्वतंत्र विचार करणारा आहे याचा प्रत्यय सर्वांना आला. रामानुजनच्या या कामामुळे मद्रास विद्यापीठाने त्याला 250 पाऊंडाची शिष्यवृत्ती दिली आणि ट्रिनिटी कॉलेजने त्याला 6 पाऊंडची शिष्यवृत्ती दिली. रामानुजनच्या प्रसिद्ध झालेल्या काही शोध निबंधाची नावे अशी आहेत: सम डेफिनाइट इंटिग्रल्स ऑन सर्टन इन्फिनाइट सिरीज, तिसरं समेशन ऑफ सर्टन सिरीज, 4 ऑन सर्टन ट्रिग्नोमेट्रिकल सम्स अँड देअर ॲप्लिकेशन्स इन द थेरी ऑफ नंबर्स, 5 ए क्लास ऑन डेफिनाइट इंटिग्रल्स, 6 स्क्वेअरिंग ऑफ सर्कल्स, 7 ऑन द डिव्हिजन ऑफ ए नंबर्स, 8 द सम ऑफ द स्क्वेअर रूट्स ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स. हे लेख विविध मासिकातून प्रसिद्ध झाले आहेत. अशासारखे सुमारे 40 लेख त्याचे प्रसिद्ध झाले आणि त्यामुळे तो गणित जगतातला हिरा बनला. त्याच्या संशोधनावर पुढे अनेक वर्षे आणि अजूनसुद्धा संशोधन चालू आहे. प्रोफेसर हार्डी यांनी एका ठिकाणी असे म्हटले आहे की गेल्या शतकात जेवढे गणितातले शोध लागले तेवढे एकट्या रामानुजनने लावले आहेत. मॉक थीटा फंक्शन्स हा रामानुजनच्या आयुष्यातील शेवटचा शोध होय. हा शोध लावल्यानंतर 50 वर्षांनी त्याच्यावर एका अमेरिकन गणितीने अभ्यास केला आणि त्यांना रामानुजन हा प्रज्ञावंत गणिती आहे हे लक्षात आले. हे सर्व इंग्लंडमध्ये घडत असताना दुसरीकडे त्याची प्रकृती मात्र ढासळत चालली. त्याला त्या ठिकाणी क्षयरोगाची बाधा झाली. परंतु क्षयरोगाचे निदान लवकर न झाल्यामुळे त्याला खूप त्रास झाला. त्याची प्रकृती क्षीण झाली. तरी पण त्याची गणितावरील गतिमानता कमी झाली नव्हती. कारण तो आजारी असताना त्याला भेटण्यासाठी प्रोफेसर हार्डे आले होते. त्या भेटीच्या वेळी प्रोफेसर हार्डेने रामानुजनच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि ते म्हणाले, आज मी ज्या वाहनातून आलो त्या वाहनाचा क्रमांक मला अयोग्य वाटतो. तो क्रमांक 1729 आहे आणि त्याला 13ने भाग जातो. त्यावर रामानुजनने झटकन उत्तर दिले, सर हा क्रमांक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण ही अशी लहानात लहान संख्या आहे की जी 2 घनांच्या बेरजेच्या स्वरूपात 2 प्रकारे मांडता येते. म्हणजेच 1729 बरोबर 10चा घन आणि 9चा घन आणि 12चा घन अधिक 1चा घन.
हे उत्तर ऐकून प्रोफेसर हार्डे अवाकच झाले. प्रोफेसर हार्डे म्हणत, जर गणितातील नैसर्गिक संख्या क्षमतेला 100 पैकी गुण द्यायचे ठरवले तर रामानुजनला 100 गुण द्यावे लागतील, पण मला मात्र 25च गुण मिळतील. रामानुजनची प्रकृती त्याला अजिबातच साथ देईनाशी झाली. त्यामुळे त्याला भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तो भारतात 27 मार्च 1919 रोजी परत आला. काही दिवस मुंबईला राहिल्यानंतर तो 2 एप्रिल 1919 रोजी मद्रासला उतरला. त्याच्यावर औषधोपचार चालूच होते, परंतु औषधाचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नव्हता. तरीही त्याचे गणितावरील संशोधन चालूच होते. 26 एप्रिल 1920 रोजी रामानुजन बेशुद्ध अवस्थेत गेला आणि त्यातच त्याचा अंत झाला. त्यावेळी त्याच्याजवळ त्याची बायको जानकी, आई, वडील, 2 भाऊ आणि काही मित्र उपस्थित होते. रामानुजनच्या अंत्ययात्रेला त्या ठिकाणचे कर्मठ ब्राह्मण उपस्थित राहिले नाहीत. यावरून त्याला त्याच्या जवळील लोकांकडून खूपच त्रास सहन करावा लागला. असे लक्षात येते, रामानुजनला अवघ्या 32व्या वर्षीच मृत्यूने गाठले. दरवर्षी 22 डिसेंबर रामानुजनचा जन्मदिन हा गणित दिन म्हणून साजरा केला जातो 2012 पासून. अलीकडील गणित विद्यार्थ्यांना रामानुजनचे हे सर्व उपक्रम, त्याचे चरित्र अभ्यासणे अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे. त्यासाठी 22 डिसेंबर म्हणजे गणित दिनादिवशी रामानुजनच्या जन्मदिनी गणितावरील पुस्तके खरेदी करा. गणितावर लेख लिहिले पाहिजेत. रामानुजनचे चरित्र अभ्यासलं पाहिजे. गणिताविषयीची नवीन संशोधने अभ्यासले पाहिजेत. स्वतंत्र विचार करायला शिकलं पाहिजे. गणित स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या पाहिजेत. त्यात मुलांनी सहभागी झालं पाहिजे. प्रश्नमंजुषासारखे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. गणितावर व्याख्याने आयोजित केली पाहिजेत. रामानुजनच्या जीवनपटावर माहितीपट तयार करून अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या समोर सादर केले पाहिजेत. म्हणजे खऱ्या अर्थानं रामानुजनविषयी कृतज्ञता व्यक्त करणे जास्त मोलाचे ठरेल. आजच्या 22 डिसेंबर गणित दिनी हीच माफक अपेक्षा रामानुजनसारखे विद्यार्थी तयार होत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.